तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत हेडिंग्ले इंटरनॅशनल स्टेडियममध्ये. बघू शकताय इंटरनॅशनल हेडिंग्ले स्टेडियमला आपण आलेलो आहोत आणि इथे एक मॅच आता सुरू आहे. तर आता आपण बघूया. आपण तिकीट्स घेतलेले आहेत मॅचचे आणि आता आपण जाऊन बसूया स्टँडमध्ये आणि तिथनं बघूया आपण. चला. फर्स्ट टाइम आम्ही लाईव्ह शो बघतोय. नेहा, कसं वाटतंय? एक्साइटेड. फर्स्ट टाइम इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आली असतो. एक्साइटेड आहे खूप बघण्यासाठी लाईव्ह शो. मी खेळलो होतो 2 वेळेस इंटरनॅशनल स्टेडियम. हो. मी आपला LB स्टेडियम हैदराबाद तिथे खेळलो होतो अंडर 19च्या मॅचेस. तर मित्रांनो, बघू शकताय ह्या हेडिंग्ले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरती आता एक काउंटी मॅच सुरू आहे. यॉर्कशायर काउंटी वर्सेस केंट काउंटी. ही 4 डे टेस्ट मॅच इथे सुरू होती. आज 4th डे आहे. तर मित्रांनो, आपण आहोत हेडिंग्ले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर. इथे जी मॅच आत्ता सुरू होती तर त्याच्यामध्ये आता टी ब्रेक झालेला आहे. ही 4 डे टेस्ट मॅच आहे, काउंटी मॅच आहे, यॉर्कशायर वर्सेस केंट. तर यॉर्कशायर काउंटी आपल्याला आठवत असेल तर आपले इंडियन प्लेयर्सपैकी सौरव गांगुली असेल, हरभजन सिंग असेल, युवराज सिंग असेल, हे लोक या यॉर्कशायर काउंटीसाठी खेळलेले आहेत. तर काउंटी सीझनमध्ये जेव्हा ते इथे असायचे तर ते यॉर्कशायर काउंटी या टीममधनं खेळायचे. तीच ही यॉर्कशायर काउंटी आणि ह्या स्टेडियमवरती हे काउंटी मॅच चालू आहे. 4 डे टेस्ट मॅच आहे आणि आत्ता डे 4चा टी ब्रेक झालेला आहे. बघू शकता असं हे स्टेडियम आहे. 2015 वर्ल्ड कपची आपली मॅच इथे एक झाली होती. हे आहे हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम, हेडिंग्ले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधला प्रॅक्टिस नेट्स, इंडोर प्रॅक्टिस नेट्स. बघू शकत आहे. जेव्हा इंटरनॅशनल मॅचेस होतात तर याच नेट्समध्ये आपले इंटरनॅशनल प्लेयर्स प्रॅक्टिस करत असतात. तुम्हाला कधी व्हिज्युअल्स आठवत असतील, आपण न्यूजमध्ये वगैरे पाहिलेले, तर याच ठिकाणी आपल्या इंडियन प्लेयर्सनी पण प्रॅक्टिस केलेली आहे. तर मित्रांनो, हे असं हेडिंग्ले स्टेडियमची एक छोटीशी टूर करून थोडीशी मॅच आपण पाहिली आणि आता निघतो इथून, कारण पुढे पण आपल्याला जायचं आहे, परत घरी जायचं आहे. आणि सो कसं वाटलं नेहा, तू पहिल्यांदा आली आहेस इंटरनॅशनल स्टेडियममध्ये? ओके. सो आम्ही थोडासा लाईव्ह मॅचचा आनंद घेतला आणि आता आम्ही निघतोय परत. फर्स्ट एक्सपिरियन्स छान होता पण माझा. ओके ओके, गुड. चलो निघूया. तर फ्रेंड्स, आपण जातोय आता रॉयल आर्मरी म्युझियमला. बघू शकता तुम्ही इकडची गल्ली बोळं. आज वेदर पण पूर्ण क्लाउडी आहे.
सुंदर आणि स्वच्छ ही अशी सिटी आहे, मस्त एकदम. हे सौरभ. सौरभ मस्त आहे ना सिटी. तर हे तुम्ही बघू शकता, डॉक स्ट्रीट म्हणू शकतो आपण याला, डॉक एरिया. हा पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे. असा हा लीड्स डॉक आहे आणि डॉकसाइड रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आहेत. हा केबल ब्रिज आहे इथे, एका बाजूने येऊन दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी. हा असा हा लीड्स सिटीच्या सेंटरमधून दोन्ही बाजूनी असा मस्त एक वॉटरफ्रंट त्यांनी तयार केलेला इथे बघू शकता. छान मध्ये अशा बोट्स चालतात टुरिस्ट लोकांसाठी. आणि या वॉटरफ्रंटवरून आता आम्ही असं वॉक करत करत आम्ही चाललो आहे रॉयल आर्मरी म्युझियममध्ये. तर बघूया तिथे काय आहे. पण हा वॉटरफ्रंट खूपच सुंदर, थोडासा वेळ घालवण्यासाठी खूप छान असं ठिकाण आहे. आणि इकडे रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आहेत, तर त्या लोकांना पण एक छान व्ह्यू मिळतो बाल्कनीमधून. बघू शकता लोक मस्तपैकी रीडिंग वगैरे करत बसलेली आहेत बाल्कनीमध्ये. तर आपण आता पोहोचलेलो आहोत रॉयल आर्मरी म्युझियम पाशी. तुम्ही बघू शकता हे सुंदर दृश्य. आणि हा आहे लीड्स डॉक. हो, खूप शांत एरिया. आणि आपण चला आता बघूया आतमध्ये कसं आहे म्युझियम. ते आतमध्ये जर व्हिडिओग्राफी अलाउड असेल आम्हाला तर आम्ही नक्कीच शेअर करू. तर आपण आलेलो आहे रॉयल आर्मरी म्युझियममध्ये. तर इथे बघू शकता पुरातन शस्त्रास्त्र, ऐतिहासिक शस्त्रास्त्र ही किती क्रिएटिव्ह पद्धतीने इथं हे एक्झिबिशनसाठी ठेवलेली आहेत. ह्या जुन्या काळातील तोफा, हे त्यांचे गोळे.
हे बघू शकताय जुन्या तलवारी आणि हे चिलखत इकडे पण आहे. हे असं आपण जसं वरवर चढत जातो तसं इकडे स्पायरल डोम तयार केलेला आहे आणि तिथे हे असं प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहेत. बघू शकताय या गन्स आहेत, छोट्या बंदूक आहेत, पिस्टल्स आहेत. चला आपण वर जाऊया आणि बघूया. यातल्या काही गोष्टी नक्कीच भारतातून आणलेल्या असू शकतात. हा सीन इथे बघू शकता. इंग्रज अधिकारी जेव्हा भारतात शिकारीला जायचे जंगलात तेव्हाचा हा एक सीन इथे रिक्रिएट केलेला आहे. तर हे जे फ्लोअर आहे या संग्रहालयाचं हे मेडिवल इस्लामिक आर्मरीज म्हणजे मध्यकालीन इस्लामिक जो इतिहास होता तर तेव्हाची ही सगळी शस्त्रास्त्र आहेत, युद्ध साहित्य आहे तेव्हाचं. हे जे बघू शकताय हे आफ्रिकेमध्ये जे मुघल राजा होते ज्यांनी आफ्रिकेत राज्य केलं त्यांनी वापरलेले ही युद्ध साहित्य आहे. हे बघू शकताय हे चायनामधलं युद्ध साहित्य. हे जपान आणि जपान आपल्याला माहिती आहे आर्चरीसाठी प्रसिद्ध आहे. सो हे जपानीज युद्धनीती आणि युद्ध साहित्य बघू शकताय. हे आहे जापनीज टी हाऊस. इथे यांनी याचा एक मॉडेल रिक्रिएट करून प्रदर्शनात ठेवलेलं आहे. हा भाग पूर्ण जपान आर्मरीजचा आहे, जपनीज आर्मरीजचा. असं बघू शकताय तिथल्या हा त्या काळच्या युद्धासाठी वापरल्या गेलेल्या बंदुकी, छोट्या छोट्या पिस्टल्स पण आहेत. तर या आता सेक्शनमध्ये आलो आहे आपण. हे आहे ओरिजिन्स ऑफ फॉरेन्सिक्स. सो फॉरेन्सिक डिपार्टमेंट कसं इव्हॉल्व होत गेलं, कसं डेव्हलप होत गेलं ते इथे प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे. तर हे बघू शकताय हे मॉडर्न पिस्टल त्यावेळेचं आणि हे वॉकी टॉकी आहे. हे फॉरेन्सिक साहित्य आहे सगळं जे क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये वापरलं जात असेल. हे हँड पिस्टल्सचे वेगळे प्रकार आहेत, रिव्हॉल्वर्स. या रायफल्स आहेत.
इथेही बघू शकता ही अम्ब्रेला गन, ही छत्री आहे आणि याच्यामध्ये गन लपवलेली आहे. म्हणजे ही डिझाईनच त्या प्रकारे केलेली आहे. ही फ्रेंच अम्ब्रेला गन आहे, ज्याचा ट्रिगर इथे कुठेतरी असेल. म्हणजे ते दिसताना अम्ब्रेला दिसतो, पण ते ॲक्च्युली आहे गन. हे बघू शकता, हे रिव्हॉल्वर कम नाईफ, हे दोन्ही कामं करेल. हे याला जेव्हा आपण शूट करू याच्यातनं छोटे छोटेसे नाईफ फायर होतील. ही रायफल बघू शकता, ही M1 अँटी टँक रायफल आहे. म्हणजे एखाद्या टँकला सुद्धा याच्याने फायर करू शकतो. आणि हे आपण बघतोय आपलं इंडियन आर्मर. म्हणजे आपल्या मुघल काळानंतर जे आर्मर होतं भारतामध्ये, तर ते हे आहे. इथे लिहिलेलं आहे इंडियन आर्मर आफ्टर द मुघल्स. सो मुख्यत्वे हे 17व्या शतकातील दिसतंय. म्हणजे शिवाजी महाराज आणि मुघलांनंतर त्याचं जे काही शस्त्रास्त्र असतील ते हे असतील. हे 18th सेंचुरीचं हे 18व्या शतकातलं इथल्या. म्हणजे हे लाहोर वर्ण आणलेलं दिसतंय. बघू शकता घोड्याचा आर्मर. हे सुद्धा भारतात, तेव्हा लाहोर भारताचाच भाग होता. त्यामुळे लाहोरचे जे राजे रजवाडे यांनी लुटले तेव्हाचं हे सगळं साहित्य आहे. बघू शकता. हे हॉर्स आर्मर बघू शकताय, राजस्थान वरून हे आणलेलं आहे. हे पण बघू शकताय, हे मुघल आर्मर आहे, जे मुघल इंडिया मधून आणलेलं आहे. हे 15व्या शतकातील साहित्य आहे आणि यांनी अजून जपून ठेवलं आहे. हे अशी आणि अशा बऱ्याच प्रकारची लूट तेव्हा भारतात झाली आणि ते सगळं साहित्य इथे इंग्लंडमध्ये यांनी प्रदर्शनामध्ये ठेवलं आहे. हे बघू शकताय एलिफंट आर्मर. हे पण 16व्या शतकातलं म्हैसूर राजाचं आहे. 16व्या शतकातील म्हैसूरचा जो राजा असेल त्याला हरवून या लोकांनी हे इकडे आणलेलं आहे. हे बघू शकताय सल्तनत ऑफ म्हैसूर. म्हैसूरचा राजा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, टिपू सुलतानचा जे रजवाडा असेल तसं हे आहे. आणि हा जो भाग आहे त्याची आर्मरी आपल्याला दिसते, हे सगळे आहे आपला दख्खन आणि गुजरात. म्हणजे गुजरातचा सिंध, गुजरात आणि दख्खन या भागामध्ये जे राजे होते त्यांचं हे युद्ध साहित्य आहे. हे बघू शकताय, हे राजस्थान, हा राजस्थानच्या राजा रजवाड्यांचा सगळं साहित्य आहेत. हे बघू शकताय, हे राजस्थान. आता हा भाग बघू शकताय, हे आहे तुर्किश आर्मरी. तुर्कीला पण लुटलं यांनी, म्हणजे तुर्की पण नाही सोडली. हे बघू शकताय पर्शिया.
इकडे अजून एक आपल्याला हॉर्स आर्मर दिसतोय. हे सुद्धा मुघलकालीन भारतातलंच आहे. 16 ते 18व्या शतकात. या आर्मराला जिरा बख्तर जो प्रकार आपण ऐकला असेल, इतिहासामध्ये वाचला असेल, तर ते हे जे दिसतंय हे जिरा बख्तर आहे. तर हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे तुर्किश हॉर्स आर्मर. हे 13व्या ते 15व्या शतकामध्ये वापरले गेलेले आहे. ओटोमन साम्राज्य जे होतं त्यावेळेस हा सगळा युद्धनीती आणि हे सगळं साहित्य वापरलं गेलं असेल. आता या म्युझियमचा हा जो भाग आहे हा आहे हंटिंग म्युझियम. सो जे जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा यांचं राज्य होतं इंग्रजांचं, तेव्हा या लोकांना शिकारीचा खूप शौक होताच. सो त्या भागामध्ये ते शिकारीला जायचेच. तर तेव्हा त्या शिकारीचे सीन्स इथे रिक्रिएट केलेले आहेत आणि तेव्हा वापरलेली शस्त्रास्त्रे वगैरे इथं प्रदर्शनासाठी ठेवले. तर हे बघू शकता, हे आफ्रिकेच्या जंगलातला एक सीन इथे रिक्रिएट केला आहे. हा रायनो आहे, आफ्रिकन रायनो, आणि त्याची शिकार करतानाचा हा इंग्रज अधिकारी दाखवला आहे. इथेही बघू शकता परत भारतातून आणलेली शस्त्र. ही 1845च्या दरम्यानची शस्त्र आहेत. राणी लक्ष्मीबाईंची ही रायफल. ही ढाल जी दिसते ती सुद्धा राणी लक्ष्मीबाईंचीच आहे. या म्युझियममध्ये आल्यानंतर लक्षात येते की आपल्या भारताची किती लूट झाली आहे. तुम्ही बघू शकता हे. आणि हे म्युझियम फक्त शस्त्रास्त्रांचं आहे. शस्त्रास्त्राव्यतिरिक्त अजून कशाची लूट झाली आहे ते ह्या प्रदर्शनामध्ये नाही ठेवलेलं त्यांनी. हा भाग बघू शकताय, हा नेपाळ, तिबेट, साऊथ ईस्ट एशिया अशा वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या भागातून केलेली लूट या ठिकाणी प्रदर्शनाला ठेवलेली आहे. आणि हे खूप गर्वाने ह्या गोष्टी दाखवतात सगळ्या लोकांना. इथे जे टुरिस्ट येतात वेगवेगळ्या देशातून, त्या सगळ्यांना ह्या गोष्टी ही लोक खूप गर्वाने दाखवतात. तरी अजून खूप काही गोष्टी नाही ठेवलेल्या त्यांनी प्रदर्शनामध्ये. हो, हे तर फक्त आपल्याला जे प्रदर्शित केलं आहे तेवढंच माहिती आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजून लपून आहेत. तर असा हा डॉक एरिया आम्ही पूर्ण करून आता निघतोय.